आज कधी नव्हे ते माझ्या नवऱ्याने आज माझं कौतुक केलं, तर ते कशासाठी मी ते पुढे सांगतेच. तर आज त्यांना मंचुरियन खायचे होते आणि ते मलाही खायचे होते. तर मी आज मंचुरियन बनवायला घेतले. त्यासाठी एक छोटीशी फ्रेश मस्त अशी पत्ताकोबी घेतली. त्याला एकदम बारीक असं ग्लासने कापून घेतलं होतं, कारण एकदम छोटे-छोटे कापायची होती. तर नंतर पूर्ण बारीक कापली आणि ते सर्व वॉश करून मी एका म्हणजे चाळणीच्या ह्याच्यात साईडला काढलं आणि त्यामध्ये मी मीठ टाकलं होतं, कारण मिठाला पाणी सुटते पत्ताकोबीला. त्यामध्ये समोर पाणी टाकायची गरज नसते आपल्याला. तर असं काही. नंतर मी छोटे-छोटे एकदम लसूणचे हे बारीक केला होता लसूण, तो सुद्धा टाकला. आता अद्रक टाकलं, मिरची आणि थोडा कांदा. तर माझ्याकडे कांद्याचे पात नव्हते म्हणून मी कांदाच टाकला बारीक केलेला आणि आता त्यामध्ये थोडं तिखट आणि गरम मसाला हे सर्व टाकून मिक्स केलं छान. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकायचा, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स झाल्यावर इथे मी साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. ते गरम झालं, तर आपल्याला भजी जशी राहते ना तशीच काढायची आहे, छोटी-छोटी एकदम. मी सर्व काढून घेतल्या आणि मला थोडं पण पेशन्स नाही आहे. मी सुद्धा म्हणजे काढता-काढताच मी ट्रायसुद्धा केल्या. इतकं छान झालं होतं. टेस्टला पण खूप छान झालं होतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी सर्वांनाच आवडेल आणि ईझी आहे. आणि नंतर मग माझी कांद्याची पात जी मी ऑर्डर केली होती ती आली. तर ते मी ग्रेव्हीला यूज करत आहे. तर त्यासाठी एक साधा कांदा कापलेला होता आणि एक कांद्याची पात घेतली होती आणि एक शिमला मिरची, हे सर्व छान मस्त बारीक कापलं आणि त्याची मी फोडणी दिली आणि त्यामध्ये मंचुरियन मसाला सुद्धा टाकत, तो थोडा-थोडा टाकत ते सुद्धा टाकलं आणि थोडं पाणी टाकून मी मंचुरियनला म्हणजे होऊ दिलं. तुम्ही बघू शकता 15 मिनिटामध्ये आपले मंचुरियन रेडी होऊन आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायलाच इतके टेस्टी वाटत आहे आणि खायला पण इतके छान झाले होते. मी सुद्धा गरम-गरम खाऊन राहिली आहे आणि अजून पण मला फॉलो नसेल केलं तर मला फॉलो करा. बाय.